यार, मी काय सांगते ना, त्याचं कुणाला काही पडलेलंच नाही. त्याला कुणाला काही सांगायला जावं तो मलाच ऐकवतोय. वैताग आला नुसता. आता कोण आहे? परी. हॅलो परी, बरं झालं तू फोन केलास. न फोन करून जाते कुठे? राडाच एवढा झालाय. राडा? काय ग, काय झालं? काकांना कळलं का रोहित बद्दल? नाही 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 नाही, तो राडा नाही, लग्नाचा राडा. बरं बरं, ऐक परी, मला ना तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. तू 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 सांग मला, ते नंतर सांग सगळं, पण आधी माझं काम ऐक ना. माझं काम खूप अर्जंट आहे. काय? अगं झालंय असं की मी इकडे आले आणि मग बाबांनी माझ्या लग्नाचा विषय काढला. तर मी त्यांना हो हो म्हंटल. मला काय वाटलं की मुलं बघून घेऊ, लग्न फुरसतीत करता येईल नाही का. असं लातूर सोडून मी जाते कुठे? परी पण आता या सगळ्यात प्रॉब्लेम काय झालाय? प्रॉब्लेम हा झालाय की मला बघायला येणारा मुलगा हा दुसरा तिसरा कोणी नसून विनीत आहे. काय? हो, मी त्याला लगेच फोन केला. मी त्याला म्हंटल की हे बघ, एक तर तू तुझं आणि जुहीचं जे काय आहे ना ते सगळं घरी सांग, आणि दुसरी गोष्ट, मला तू 2 दिवसाच्या आत लातूर मध्ये हवाय. तर तेव्हा तो हो म्हणाला. आणि अगं मला दादा आता म्हणतोय की आज रात्री तो आणि त्याची फॅमिली मला बघायला येणार आहे. असं कसं शक्य? मग तो तेव्हा का असं म्हटलं? खोटं बोलला तो. मी त्याला जाब विचारायला फोन केला ना, मी त्याला फोन केला तर नेमका फोन पण नाही लागला. सगळंच घोळून बसलाय, काही कळतच नाहीये. परी परी, एक मिनिट, मला आता सांग, तुला या सगळ्यात मी काय मदत करू? हा, हे बघ, तू जुईला जाऊन भेट. आणि विनीतने त्यांच्याविषयी घरी काही सांगायचं ठरवलंय का हे तिला माहितीये का, याचा जरा अंदाज काढ. कारण जर तो जुईविषयी घरी काही सांगणार असेल तर त्याने जुईला नक्कीच कल्पना दिली असेल. बरं ठीक आहे, मी सगळं करते, मी सगळं सांगते जुईला, पण तू आता माझं आहे. रेणुका, ऐकेन सगळं ऐकेन, आपण रात्री बोलू निवांत त्याबद्दल. पण तू आधी उठ आणि जुईला जाऊन भेट, कळलं? तिला सगळं विचार आणि मला सांग ती काय म्हणते ते. ओके, जा 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 लवकर. बाय बाय. हॅलो परी. अरे यार, काय प्रॉब्लेम आहे यांचा? मला काहीतरी महत्वाचं सांगायचं, कळत का नाहीये तुम्हाला? सगळेच ग्रँटेड धरतात मला. बस झालं आता. बरे कांदे पोहे खरंच आमच्या परीने केलेत बर का. नाही, नोकर चाकर खूप आहेत आमच्याकडे, पण परी काय म्हणाली, माझा बघायचा कार्यक्रम आहे तेव्हा कांदे पोहे मीच बनवणार. नाही, खरंच खूप छान झाले तो पोहे. हे तर काहीच नाही. अहो तुम्ही तिच्या आजचं जेवण बघा. पोळ्या अशा करते पौर्णिमेचा चंद्र जणू. अहो काय सांगताय काय, छानच की, मुलगी सुगरण आहे. हो, तशी आमची परी खूप हौशी आहे. तिच्या एकदा मनाला पटलं ना की सगळं काय अगदी मनापासून करते. काय आडावडीक चालली, जरा थोडा धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड.
एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा हा असा हात घेतला केवढा लांब होतोय केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे ओके